जसं तुम्ही सांगितलं की तुमचं नाव नवनाथ आहे. कधी नवनाथांचा अभ्यास करायचा किंवा नवनाथांच्या जे नवनाथांमधील जे काही नाथ आहेत तिथे भेटी द्यायचा कधी योग आला का? नवनाथांविषयीच्या कथा, नवनाथांविषयीचं वाचन मी लहानपणापासून केलंय. बरोबर. तर मला खूप आवडायच्या त्या हो, कथा. हो, हो. मचिंद्रनाथ झालं बाबा, त्यांचा माशाच्या पोटातून जन्म बरोबर. झाला. हो, गोरक्षनाथांचा त्या हो. राखेच्या याच्यातून जन्म झाला. बरोबर. कानिफनाथांचा हत्तीच्या कानातून जन्म. मी खूप वाचायचो बरोबर. हो. आणि भारी होतं आपल्या हो, लहानपणी हो. सगळं. आहे ना जे बघ, काय ऐकायला मिळायचं. मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला, हा. गोरक्ष वळा गैरी प्रती, हो, कैनी प्रसाद निवृत्ती दातार ज्ञानदेव बरोबर. सारच उजविले. बरोबर. बरोबर. तर मग मी कानिफनाथांना जातो हो. मडीला. अच्छा. हा. अगदी 2-3 महिन्यात एकदा पण जातो मडी हा सावरगाव वरती. सावरगावच्या इथं. बरोबर. तर चांगलं वाटतं मला तिथं, जरा एनर्जेटिक फील होतं गेल्यानंतर. अच्छा. आपला आपला अनुभव. बरोबर. मला असं वाटतं की काहीतरी एनर्जीचा सोर्स आहे तिकडं. पण जिवंत समाधी आहे ना. हो, हो. एनर्जीचा सोर्स बरोबर. जाणवतो. आपलं कधीही जायचं, अगदी रात्री लक्षात आलं तर रात्री निघायचं, जायचं, दर्शन बरोबर. करायचं, एक आरती करायची, घरी यायचं. बरोबर. ते बोपदेव घाटाच्या वर पण आहे आपलं. हा, इथलं पण केलंय मी, सासवडचं इथलं आपलं. हो. तिथे ते थ्रिलिंग पण हा. आहे, एनर्जेटिक तर आहेच. ते छोट्याशा हो, त्या जागेतून आतमध्ये जागेतून आत जायचं. जाणे. हो. छान अनुभव आहे तो पण. ते पण आहे, पण मी बघितलं किती म्हणजे आपण म्हणतो किती जाडा माणूस असला तरी तो त्यातून जातो पण. जातो असं वाटायला वाटत नाही याच्यातून पास होईल म्हणून. हो, खरंय. खरंय. बरोबर. काही चमत्कार आहेत, काही नैसर्गिक.